होईल का? पोरगी म्हणते बाबा अरे लई मोठं लग्न झालं मैत्रिणीचं, 50,000ची साडी अंगा होती बाबा, गुलाबजामचं जेवण, तुम्हाला माहिती नाही बाबा लई थाट होता हो लग्नात. बाप म्हणतो हे बाई यार तुझे का डोळे भरून आले, काय इच्छा आहे सांग ना. केविल वाणी चेहऱ्यानी फाटके सदऱ्याचा बाप, दोन्ही खिशे फाटलेत, ज्याच्या खिशात रुपया बी नाही बरं का. पोरगी म्हणती बाबा लई मोठं कार्यालय होतं. बाप म्हणतो हे भाई तुझं बी तेवढंच मोठं लग्न करतो, का काळजी करते, हाय नव मी. म्हातारीने आतून आवाज दिला, मोठ्या गप्पा मारू नका म्हणले. अहो काय म्हणले तुमच्याकडे रुपये आहे का म्हणले. तिला कशाला आश्वासन देत, हे तुला काय करायचे, माझ्या पुरीची इच्छा आहे ना. बाई काळजी करू नको, मोठं कार्यालय. आणि काळजी कशाला करती, ए तू ज्या साडीवर हात ठेवशील ती साडी घेऊ आपण, तू फक्त बोठाली दाखव, काळजी करू नको. पोरगी म्हणती बाबा अरे काय तुमच्याकडे. ती म्हणतो तुला काय करायची, तुला विचारलं का मी. खरं सांगू का, पडद्याच्या समोरच्या कलाकार तुम्ही आहेत. कदाचित काही आईना लगेच त्यांचा बाप आठवला, म्हातारा आठवलं म्हणून डोळ्यात पाणी आलेली केला. तो तसंच आहे, तुम्हाला सांगतो. ते सांगितलंच नाही गेला हो कुणाला आजपर्यंत. तुमचं वर्णन लई लोकांनी केलं आहे, कारण तुमचं मातृत्व जेवढं हळवं आहे, तुम्ही लगेच फोकस लावून प्रेम केलं ना, तुम्ही गोंजारताना दिसते पण हा मारताना दिसला हो. पण तुम्हाला खरं सांगू का, त्याच्या मारण्यात बी प्रेम होतं. लक्ष देऊ नाही का, मला काय सांगायचे, बापाच्या मारण्यात पण प्रेम होतं बरं का. त्यांनी एक सनकन चापट वडली ना, ज्यांना ज्यांना चापट वडली आणि जी पोरं रेंजला आहेत ना ती सगळी आज कीर्तनात आहेत. लक्ष देऊ नाही का. आणि जी रेंजला नाहीत ना ती गेली अजून, रेंजला झाली नाही ती अजून. पाहिजे तसं म्हातारं इकडं के लई लई खतरनाक. तो सांगायला बी लई अवघड आहे, तो उमगायला बी लई अवघड. एवढं सोपं नाही. आई सांगणार साने गुरुजी बी श्यामचीच आई लिहित्यात. आणि युट्यूब काढा, कीर्तन झाल्यावर फेसबुक काढा, इंस्टाग्राम काढा, आई नाव टाका, लई कविता आहेत मोखार. आणि बाप टाका, बघू किती कविता आहेत. करा कम्पॅरेटिव्हली स्टडी आणि मग कळन आईवर बोलणारी लई आहेत, बापावर बोलणारी लई कमी आहेत. बरं बोलणाऱ्यांनी लिहायचं तरी काय बापाव मग, बरोबर आहे ना. मारणारा बाप लिहायचा का जोडणारा लिहायचा. बाप म्हणतो बाळा अरे जाऊ नको इरिक, आई म्हणती नाही तर तुझं म्हातारं लय खतरनाक आहे, हानीन तुला, अभ्यासाला बस नाही तर बाप मारीन. पोरग म्हणते काय माराय जन्माला आलं का काय नाही. तसा आहे का देव. काय वाटतं तुम्हाला. आता तुमच्या डोळ्यात पाणी आलं, मला खरं सांगा बाप रडला का नाही तुमचा, तुमच्यासाठी रडला येतं एक नाही, यांना रडता येतं. पण ही माणसं अशी आहेत ही माणसं व्यक्त होत नाहीत गड्या. पोरगी म्हणते बाबा अरे नाही, पोरीला म्हणलं अरे का काळजी करते, लई मोठं लग्न करू. खरं सांगू का तुम्हाला, लई मोठं लग्न केलं त्यांनी, लई मोठा विवाह, एवढा मोठा विवाह उभा केला. अरे कुठून पैसे आणले, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कण खरं कणा. बाप सांगाय उभा नाही बरं कमी, मला फक्त या अभंगाची पूर्वपीठिका सांगत अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत यायचे. नाही तर बाप सांगायचे मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाजले. हे सांगाय बोलावलंय 500 किलोमीटर तुम्ही मला. इसका ट्रेंड अभी खतम हो गेलाय. लक्ष दे नाही का, मला काय सांगायचे. अहो सारखंच वृद्धाश्रम सांगायचं ना, आई बसते आणि पोरग नाही आला. अरे पण चांगली पोरं बसलेत नाही तर, जी लेकरं आई बापाला शेवटच्या श्वासापर्यंत प्राण आहे तोपर्यंत सांभाळतात, अशी पोरं बी सांगितली पाहिजेत कीर्तनात. नेहमी निगेटिव्ह उभं करायचं, कधीतरी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे रे. ऐका ऐका, बाप स्वाभिमानी बाळा, अरे त्याचा कण खरं कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. मला असं वाटतं असं कर्तृत्वच नाही जगाच्या पाठीवर गड्या, नाहीच कर्तृत्व. अशी किती पोरं दाखवू इथं बस तरी 30% तरी पोरं अशी आहेत ज्यांनी फुसके निघलेले फटाकडे वाजवलेले आहेत दिवाळीत. म्हणजे अशा श्रीमंताच्या लोकांनी माळा लावायच्या आणि मग फटाकडे वाजवायचे. साहेब आता परिस्थिती बदलली बरं का, आधीची परिस्थिती फार भयानक होती. वरतून छप्पर गळत होतं ना, म्हाताऱ्याने प्लॅस्टिकची पिशवी टाकली आमच्या अंगाकडे, एक थेंब लागून दिला नाही. काय त्याग केला असेल आमच्यासाठी सांगा. इथं 50% मुलं अशी असतील ज्यांनी दिवाळीला ड्रेस नाही घेताना पोरांनी महागातला ड्रेस काढला. माहिती नव्हतं बापाला पैसे किती खिशात आहेत, महागातला ड्रेस घेतला गाड्या. दुकानदाराला घासघूस केली, घासा घीस घातली, नाही म्हणले दुकानदार एवढ्याला. अहो तुम्ही द्यावं म्हणले, लेकराला दिवाळी साजरी करायची, स्वतःच्या अंगावर कपडे नाही घातले त्यांनी. लक्ष देऊ नाही का, जगाच्या पाठीवर वेगळं व्यक्तिमत्व आहे. पोरगी म्हणती बाबा भाई काळजी करू नका, हाय नव तुझा बाप. एवढा शब्द लय मोठा आहे बरं तुमच्यासाठी, हाय नव तुझा बाप. अरे करल ना काय करायचं ते, तू काय काळजी करती सांगा ना. 8 इथल्या बसलेल्या मुलींनी केलं का नाही मोठं लग्न तुमचं त्यांनी, काय होतं त्याच्याकडे तवा, काय होतं कर्ज पाणी काढलं का नाही त्यांनी, चिरा पडल्या का नाही त्याच्या पायाला. अंतकरण दाटून आलं, लई मोठा विवाह केला. पुरीला दिसना मंडपात बाप. पोरगी म्हणते हे माय, अरे मग थर दिसत नाही का आपला. आज कुठं होता माहिती का त्या दिवशी, आचार्याच्या पाया पडत होता. आचार्य साहेब 4 चौघात पैसे मागू नका बरं का, लय कष्टाने विवाह उभा केलाय, पाहुणा रावळा परत नाराज होईल, लोक नावच ठेवायला येत. पोरगी म्हणती बाबा अरे ते कशाला आचार्याच्या पाया पडताय. आईला विचारले, हे आई त्याच्या आधी विचारणार ज्यावेळेस आईला सांग ना माझा बाप कुठे. माय म्हणती नाही जेवलं तुझं म्हातारं. तुला माहिती का ज्या दिवशी तुला पाहुणं बघायला आला, खरंय का सांगाय, त्या दिवशी लय खुश होतं म्हातारं.
हा असं लगबग झाली जीवाची त्याच्या, अंतकरण दाटून आलं होतं. लोकाला म्हणतो बघ गडगंजे जावाई लय श्रीमंत आहे, 4-5 गाड्या घेऊन आल्यात, मोठ्या गाड्या सगळे जावायचे, गोरापान देखना गडी, कस काय पार्टी एक नंबर. म्हातारी म्हणती मोठापणा बंद करा, हाय का तुमच्याकडे हुंड्याला द्यायला त्यांच्याकडे काय? तो म्हणतो सगळं गाण ठेवीन पण पुरीचं लग्न ह्याच घरात मुलगी देईन. बाईला विचारलं ए बाई कस काय वाटतंय मुलगा? जशी पोरगी लाज दे तू म्हणतो हिच द्यायची म्हणला तुला. पण खरं सांगू का, आता विचारा बसते नाही बापाला, त्या रात्री झोपलं नाही म्हातारे. आहे म्हातारी म्हणते काय हो आज बघणार नाही का माय? आणि मग असा हात वाढला ना, मग लाल बुंड डोळे झालेले बघितले. रडलाय पोरांना तो आपल्यासाठी, खरंच रडलाय तो आपल्यासाठी. ते म्हणतो अगं मला बी टेन्शन आले का कसं लग्न करायचं, पण लय मोठं लग्न करणार आहे पोरीचं. बघ तू नाही उभं करत का बघ, खिशात रुपये नाही गड्या, पण आत्मविश्वास काय मोठा आहे. निर्घट्ट काळजाचा नाही बरं का त्यो, लई लोणेगत मऊ काळीज आहे तुमच्या माझ्या बापाचं. महाराज खरं सांगू का, आमचे दोन्ही पक्वाजी, आमचे गायक, आम्ही सगळी माणसं ज्यावेळेस आम्ही सगळी पोरं युवक कोणी का असा ना गड्या इथं गाताना वाजवताना आमचे मायबाप समोर बसलेले असतात ना, कधी कथा करताना असतो महाराज आमच्या आईबाप समोर बसलेले असतात ना, लय अभिमान असतो आमच्या आईबापाला. मग ते खरंच पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा ही लोकी झेंडा. काहीतरी वेगळं केलंय माझ्या गड्या पोराने, वेगळे केलंय. काय वरती आवाजात गातंय माझं पोरग, काय मृदंग वाजवतंय, काय पकवाज, एका मिनिटात हरकत कुठल्या कुठं येते. लक्ष नाही का मला काय सांगायचे. म्हातारी कौतुकाने सांगते. आणि तरुणांनो हे कौतुक त्यांच्या जीवनात तुम्ही मी दिलं पाहिजे बरं का. एक मोठं वाक्य बोलू का, गरीब म्हणून जन्माला आलोय ना, चला दोष आपला नाही, पण गरीब म्हणून मारायचं नाही बरं का. आणि गरीब म्हणून आईबापाला बी मरून द्यायचं नाही, चांगलं करायचं चांगलं. बघा उलट सांगतो मी तुम्हाला, खरंच चांगली गाडी घ्या. कोण म्हणतं परिस्थिती बदलत नाही, सगळ्यांचे दिवस काय सारखे राहतात का? आत्ताचा दिवस असा आहे, कुठल्या कुठं दिवस जातो माणसाचा, थोडा संयम लय महत्वाचा आहे. कधी स्टार बदलतील सांगता येत नाही माणसाची, कोण्याही क्षणाला कोणताही गोष्ट कुठेही बदलू शकते, प्रारब्धावर अवलंबून आहे. आता या रात्री तर प्रारब्ध सकाळी बी बदलू शकतो. म्हणजे श्रीमंत बी खाली आलेत, पण खालची लोक कुठल्या कुठे बी गेल्यात, असं बी झालेलं आहे. प्रारब्ध बदलतं माणसाचं. पोरांना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हातारी गेली ना तुमची 500 रुपये 300 रुपये रोजाव, म्हातारी गेले ना अंतकरण दाटून आले, मग त्याच्यासाठी लढायचं गड्या. आयुष्य का काय व्हायना कसं का व्हायना, एक दिवस मोठ्या गाडीनं बसवायचं ना, अख्ख्या गावाला एडा घालून आणायचं. म्हाताऱ्याला म्हणायचं बस, आणि आजीला हळूच हात धरायचा आणि म्हणायचं आजी ए आई लय तड फाडली का शेतात तू माझ्यासाठी, आता बस ना, पोरांनी नवीन गाडी घेतली का काळजी करते. अरे करून दाखवली तुझ्या पोराने, लय हिनवलंय ना लोकांनी तुला, लय नावं ठेवल्यात ना तुम्हाला. आता नावं नाही ठेवणार कोणी. तुम्हाला खरं सांगू का, ती माणसं आता मरायला तयार झाली बरं का. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा. ज्या दिवशी पुरीचं मोठं लग्न करतो ना, बाप म्हणतो परमेश्वरा सगळी आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या बरं का. आता फक्त तिचं कल्याण झालं ना बास, एवढंच अंतकरणाचा ठाव चुकला. लई मोठं लग्न केलं महाराज. ज्या दिवशी लेक निघाली ना, त्या दिवशी बापाला मिठी मारून लेक रडायला लागले. आणि खरं सांगू का सज्जन हो, सासराला गेलं, मी मुरहरी सांगतोय फक्त 1 मिनिट ऐका. सासराला गेलं तिचं लक्ष लागलं नाही भाकरीकडं, भाकरी तुटायला लागली. सासू म्हणते हे सुनबाई आईने शिकवली नव भाकरी करायची नीट, कशी काय भाकरी तुटती, स्वयंपाक शिकवला नाही का? अहो सासूबाई सगळा स्वयंपाक चांगला येतो मला. अरे मग भाकरी कशी काय तुटती? नुसती दाराकडे बघती, रोज दाराकडे बघती. आज येईल माझा बाप, उद्या येईल माझा बाप, अरे कधी येईल माझा बाप. बाप काय येईना, लिकीच्या ह्यातला ठोका काय चुकाना राहीनाच. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. आहे आता काय करावं, 8 दिवस झालं गुरुजी बाप येईना, भाकरी तुटायला लागली. सासूबाई म्हणते यार कशा पाय रडती बाबा तू? ती म्हणते काय नव्ह सासूबाई, भाकरी तर तुटतीच, पण चुलीच्या जळायला लागतात म्हणून डोळ्यात पाणी आले. 15 दिवस झाले बरं का. बापाचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेल्या लिकीला माहितीये, त्याच्या पायाला किती चिरा पडल्यात या लिकीला माहितीये, कोणत्या कपाटात कोणत्या कप्प्यात गोळी डायबिटीस ब्लड प्रेशरची ठेवली ना हिला माहिती, अचूक एकदम परफेक्ट सांगणार. पण खरं सांगू का, हा काळजाचा तुकडा कुणाचा तरी हवाली केला ना, आज मात्र बापाला बी चैन नव्हती, अर्थातच मुराळ्याला, आणि चैन मात्र लिकीला बी नव्हती. अंतकरण दाटून आलं होतं, थरथर हातपाय कापत होती. 15 दिवस झालं गड्या बाप येईना. सासू म्हणते हे सुनबाई अरका शपाई रडती बाबा, 15 दिवस झालं. ती म्हणते काय नाही हो सासूबाई, खरंच चुलीच्या जळायला लागतात. आता गडीभर सासू बाजूला ठेवू आणि बसलेल्या लेकीला विचारतो, चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी आहे का बापाची आठवण येते म्हणून? तुमच्या डोळ्यात का पाणी आले? हाय का नाही म्हातारा डोळ्यासमोर उभं राहिलं? ज्यांचं आहे ते लय भाग्यवान आहे बरं का. ज्यांचं नाही त्यांनी शेवटचा हात हातात दिला असेल, काहींचं म्हातारा तड फडला असेल लेकराला शेवटचं बघायचं. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचे? लेकीच्या डोळ्यात चुलीच्या जळ्या लागतात म्हणून पाणी नाही, लेकीला बापाची आठवण आली म्हणून लेकीच्या डोळ्यात पाणी. 20 दिवस झालं आणि 21व्या दिवशी बाप दारात उभा राहिला. आज नेमकंच भाकरी थापण्याकडे लक्ष गेलं आणि बापाने आवाज दिला, ए बाई अरे येऊ का बाबा घरात?
हा थरथरलेला, हा कणखर आवाज आज शांत झालेला ऐकला आणि धाडकोन पोरगी उठली, पीठ तवा परा सगळं तिथं ठेवलं आणि कडकडून बापाला जाऊन मिठी मारली. गड्या जशी बापाला मिठी मारली ना, खरं सांगू का तुम्हाला, पोरगी तर रडलीच हो, लई रडली पोरगी. बाप म्हणतो हे बाई यार कशा पाय रडती? काय नाही हो बाबा, काहीच नाही, सांग ना बाबा, लोक चांगली ना, लई सोन्यासारखी माणसं येते. अरे मग रडती कशा पायी? काय नाही म्हणली, लई आठवण यायला लागली तुमची. कसा असेल माझा बाप? हे एकदा चिरा पडलेला पाय हातात घ्या बरं म्हाताऱ्याचा. तुम्हाला सांगतो गेल्यानंतर मी अशी पोरं बघितल्यात, शेवटचं पाणी अंगावर पडलेलं नाही पोरांचं बापाच्या. त्याला हिंमतच झाली नाही, त्याने बघितलीच नाही ना पाठ, त्याने बघितलाच नाही पाय. जोपर्यंत हाय ना म्हातारं जिवंत मिठी मारून घ्या. एकदा माणसं निघाली, अरे लई अशी पाखरागत माणसं जायला लागल्यात आमची. मी काय सांगतोय सचिनावर लक्ष नाही का? लई लई त्याग केलाय होते त्याने आमच्यासाठी, खरंच लई त्याग केलाय गड्या. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. माझं गाव आहे, 35 वर्षाचा तरुण संतोष महाराज स्ट्रोक बसला, पोरग निघून गेला. असू दे महाराज, 35 वर्षाचा तरुण काय वय आहे? 35 वर्ष जायचंय का वय? लहान पोरगी 5 वर्षाची. त्या लेकराच्या गड्या त्या मित्राच्या दशिक्रियेला प्रवचन मी केलं, मला ते धाडसच झालं नाही, तरी प्रवचन मी केलं. अंतकरण दाटून आलं होतं. 1 वर्षांनी पुण्यस्मरण वर्ष श्राद्धला घरी गेलो, धाडस झालं आता जायचं. कसं तरी मनाने धाडस केलं. ते लेकरू तिथं दारात बसले, ती लेकरू दारात बसले. मी म्हणलो गड्या काय झालं? त्या आजीला विचारलं काय झालं? ते म्हणले काय नाही, ते बापाची वाट बघते. 1 वर्ष झाले बरं का, हाय का नाही? ज्यांची लहान लेकरे त्या बापानी लेकरं आठवा, हे तर आईला बी माहिती असेल. अजून मी दारात बसते. त्याला काय माहिती का, बापानी शब्द दिला होता जायच्या आधी, ए येतानी तुला सायकल घेऊन ये. सायकल काय घेऊन आलं नाही, पण इथं स्ट्रोक बसताना पोरगं निघून गेलं. ते म्हणतोय पप्पाची लय आठवण येते का आठवण? म्हणला सायकला नाही गेल्यात, येणार आहेत म्हणजे यारवाडी. आता कुठले आले? एकदा गेलेली माणसं नाही येत. अरे खरंच नाही येत गड्या. मातीत गेलेली माणसं निघून जातात आयुष्यात, ती परत त्यांच्या आठवणी दाटून येतात, परंतु माणसं नाही गड्या येत. त्याला सहज गाडीत बसवलं, एक राईट मारायला गेलो. ते म्हणते, म्हणलो बाळा आठवणी ती कर पप्पाची? ते म्हणते पप्पा येतात, मी रोज त्यांच्या हातावर झोपतो, ते मला एक पापा देतात आणि ते परत रात्रीत निघून जातात. त्याला सवय झाली, माझ्या बापानं मला झोपवायची सवय लावली ना, माझा बाप घडीभर जवळ आहे का काय काय भास होत असते. हाय तर माणसं जपागड्या. तुम्ही म्हणाल महाराज हे निम्म कीर्तन तर बापावरच गेलं. नाही नाही, हा महत्वाचा विषय होता, अभंगातला गाभा होता. अंतकरण दाटून आलं, लेक लई रडायला लागली. अरे तुमच्या डोळ्यात पाणी येणारच की, आता हे बी रडतात बरं का, यांच्या बी डोळ्यात पाणी आहे. आता गडीवर नुसतं तुमच्याच नाही आई, तुमचे डोळे भरूनच येणार आहेत. अंतकरण दाटून आलं, पोरगी थरथर कापायला लागली, रडायला लागली. तुमचं मातृत्व हळवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे वात्सल्य आहे. ह्या सगळ्या भावना तुमच्याकडे भरभरून भरलेल्या आहेत, म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे. पण खरं सांगू का, मुलींनी रडावं हे नवल नाहीच आहे, पण मुलीसाठी बापाने रडावं हे लई नवल आहे. लक्ष देऊ नाही का? बाप रडतो का? नाही नाही, नाही रडत. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप रडत नाही गड्या. बापाने मिठी मारली ना तर बाप रडायला लागला. पोरगी म्हणती बाबा अरे मी रडते. बाप म्हणतो बाई जशी तुला माझी आठवण येते ना, तशी या मुराळ्याला बी तुझी आठवण येते ना. अशी काय म्हणती? अरे तू मला ज्या अंतकरणातून या मुराळ्याची वाट बघती ना, तसा हा मुराळी बी तुला भेटण्यासाठी लय तडफडतो ग. अभंगाचा अर्थ समजून घ्या. मला काय सांगायचंय, तुकोबा सांगता देवा येशील का मुराळी? हे शब्द विचारला इथं आल्यानंतर मरण देऊ नको. आणि दुसरी गोष्ट, मुराळी म्हणून तुम्हाला घेऊन यायला पाहिजेस. बाप अंतकरणात रडावं हे मात्र नवल आहे. पुरीनी रडावं याच्यात नवल नाही, पण बापानी पुरीसाठी रडावं याच्यात नवल आहे. मुद्दा संपलेला आहे. तुकोबारांनी जगाच्या मालकाला मुराळी म्हणून बोलवावं, पाहुणा म्हणून बोलवावं याच्यात नवल नाही, पण संतांचं सामर्थ्य आणि मृत्यू लोकातलं कार्य आणि परमार्थ पाहून जगाचा मालक मुराळी म्हणून यावा. हा मुराळी दुर्लभ आहे. विठ्ठल मग आले जगद्गुरु तुकोबाराय, आले सकल संत या समाजासाठी आले. पण त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. आता आहे का संत इकडे एखादा? ज्यांच्या शर्टाला खिशे आहेत ते संत नाही बरं का. आता या खाली जरी नोट कमी असती तरी ड्रायव्हरला स्टार्टरच गावत नाही. बराच वेळ झाला म्हणलं काय झालं गाड्या? म्हणले महाराज इकडं काहीतरी गडबडी म्हणले थोडीशी. मग मला वयस म्हणजे केला इशारा जाता जाता, बरं का तसं काय होणार नाही, ही माझी प्रेमाची माणसं आहेत, लक्ष नाही का काय सांगायचं. आम्ही संत का? आमच्या शर्टाला खिशे आहेत. संतांनी सदरे घातले पण बिना खिशाचे घातले. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी
दयाची संगती हो भजते दयाची संगती मग मी कमलापती हरी मग मी वाजवा टाळीन मग काय अखंड जया तुझी प्रीती मजदे दयाची संगती हा मग मी कमलापती तुझ बाणानी कंटाळा पडो निराळी उगाची संताची वाजवा टाळी आता माझ्यासाठी बी नाही काय थोडी मै बी झलक देऊ का मला काय बिचमी बिचमी हा थोडं नाही तर म्हणते लईच कोरडा कीर्तनकार आहे म्हणजे बरं का कोरडे महाराज हा लक्ष देऊन ऐका हा काय थोडंसं कीर्तन प्रमाण नाही झाली ना मग ते लई कीर्तन कोरडं पडतं लोक म्हणतात व्याख्यान तरी ठेवायचं बरं लई बी बोल झालं की मग ते प्रमाणावर इटलं बुवानी एवढ्या लांबून प्रमाण द्यायला आणलं हाय की इथं काय पण जिथलं तिथं आपला बॅलेन्स साधायचं लक्ष नाही का मै बी एखादी झलक मारूंगा बीच मॅच मी तुमल्या मी कुछ समज के तसा मी लय स्वरात नसतो पण आणा आता स्वरात तुम्ही काय म्हणता अंतकरण दाटून आला आले जगद्गुरु तुकोबार आले सकल संत पण संतांना समाजाने जगू नाही दिलं मंबाजीनं काठीनं मारलं अंतकरण दाटून आलं हृदय भरून आलं आवली म्हणती महाराज कुठे तुमचा देव तुम्ही म्हणले ना पाहुणा येणारे आवले येणारे आवली लय भांडायला खतरनाक बरं का तुकोबारांची बायको भांडायला लय खतरनाक होती आणि मला असं वाटतं बायको भांडणारीच असावी तर संसाराला मजा आहे काय वाटतं तुम्हाला बघा ज्यांची ज्यांची भांडणारी सगळ्यांना हसायला बुवा आपल्या पॅनलचं बोलायला लागला महिला मंडळ तर स्माईलच वाटली बायको भांडणारी होती म्हणून तुकोबारांना प्रपंच करायला गंमत छान वाटत होतं तुकोबारा सांगता देवा याशी भांडणारी बायको दिली ना तू लई उपकार केलेत माझे ती लईच नुसतीच नट्टापट्टा करणारी दिली असती तर काय ना डोंगराव गेलो असतो जड नाही जात कीर्तन तुम्हाला लक्ष देऊन ऐका हा तुकोबारा सांगता देवा ती म्हणती माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखत काय परिस्थिती तुकोबारांची अतिशय विदारक परिस्थिती मुंबई खोपोलीला व्यापार करायचे मिरच्याचा असे मोठे मोठे ढीग मिरच्याचे सगळ्यांच्या आधी तुकोबारांच्याच मिरच्या संपायच्या काय स्किल होतं काय माहिती व्यापारी म्हणला स्किल काय नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे सगळ्यांचे गल्ले बघितले सगळ्यांच्या गल्ल्यात थोडेफार पैसे पण तुकोबारांच्या गल्ल्यात रुपये बी नाही आणि मिरच्या तर संपल्या लोक मिरच्या घेऊन गेले तरी तुकोबारांना कळलं नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधेयी बघू दशा सगळ्या मिरच्या संपल्या आई तरी तुकोबारांना कळलं नाही मिरच्या संपल्या म्हणून लोक घेऊन गेली रुपया बी दिला नाही मिरच्याचा आणि एक ताटली आपली बाजूच्याकडे गेल्यावर 2 दिवस झोप येत नाही आपल्याला संपला ना तुका काय ठेवलं संतानं खरंच फार त्रास दिला चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला संत भगवान बाबांचं चरित्र आजही उघडून पहा प्रचंड त्रास दिला जाई ग मायेनं करी सायास आई अरे कशा पायी आली तू माझ्यासाठी आई म्हणते काही नाही थोड्याशा पैशासाठी ही चुडीत भगवान बाबांना म्हणली बाबा तुमच्या उशाला ठेवायला लावली हो मला माहिती आहे तुमची चुकी नाही काय केलं स्वतःच्या शरीराला त्रास दिला संत इतरांना त्रासच देत नाहीत संत स्वतःला त्रास करून घेतात आणि ते खरे संत आहेत नाही तर आपल्यावर काठी उगारले आपण त्याला उभ्या रस्त्याने जाऊन द्यायचो नाही मंबाजीनं काठीने मारलं आणि तुकोबा मंबाजीचे पाय दाबतोय तुको मंबाजी म्हणतो तुकार तू वेडायच कर तुका म्हणतो खरं सांगू का मंबाजी तुम्ही लय उपकार केले मारले जेवढ्या जोरात मारलं तेवढ्याच तीव्रतेने विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो हाय का जगाच्या पाठीवर असा संत आहे म्हणून म्हणलो आपल्यावर काठी उगारली तरी उभ्या रस्त्याने जाऊ द्यायचं नाही आवली म्हणली महाराजावर नाही यायचा तुमचा विठोबा आवले येतो तो माझ्या आधी तुझ्यासाठी आलाय कधी आला तू नाही का म्हणली काळ्या विठ्याचा मोडदा गेला पायातला काटा काढाय कोण आला आता वेळ नाही माझ्याकडे तेवढा नाही तर सांगितलं असता तो काटा वेळेचं बंधनी थोडं कीर्तन इकडं तिकडं जाईन लोड घ्यायचं नाही पाय दुखायला लागले की लांब करून बसायचं
निहार माया तोंडाकडे बघायचं नाही तर तुम नाही आहे तो हमने बोलणे का किसको दीक्षित नाही का सज्जन मला काय सांगायचे हा थोडं कीर्तन इकडं तिकडं होईल काय एवढं गणित नाही घरी जाऊन काय कीर्तन झालं बळत तांबाखू मळत बसतात तिथं जाऊन गप्पा मारी अरे बुवा बराबरच नव्हता डोक्यावनीच गेलं सगळं आता डोक्यावनी म्हणजे परमार्थ सांगितला तरी बराबर लय हसावलं तरी मोखार हसाव तरी देवाचं सांगत नाही तर काय कोरडे रिजीव द्यायचं का त्याने लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं सज्जन थोड्या थोड्या फवारण्या करायला लागतात मग रोग पडत नाही विठ्ठल 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 विठ्ठल